सो दिस इज द मॅन्डिबुलर टॉक्स. मॅन्डिबुलर टॉक्सचे 2 पार्ट्स असतात. हे पुढचं पार्ट बॉडी आणि हे 2 मागचे रॅमस. हे बॉडीच्या अँटेरियर पार्टला 6 अल्व्हेओलर सॉकेट्स राहतात ईच टीथसाठी, आणि बॉडीच्या पोस्टेरियर पार्टला ईच साईडला 6 अल्व्हेओलर सॉकेट्स राहतात फॉर प्रीमोलर अँड मोलार टीथ. आणि anterior side of lateral surface of body has a foramen called as mental foramen. आणि बॉडीचा पार्ट असतो हॉरिझॉन्टल. आता हे रॅमसचा व्हर्टिकल पार्ट आणि हे इथं असतं अँगल. आता हे कोंडिलार प्रोसेस आणि त्याचा कॉन्स्ट्रिक्टेड पार्ट नेक. हे आहे कोरोनाइड प्रोसेस. म्हटलं काय होतं मॅन्डिबुलर नॉच. हे कोरोनाइडचा आणि कॉन्डिलारच्या मधला मॅन्डिबुलर नॉच. आता रॅमसचा लॅटरल साईड कॉन्व्हेक्स असतो आणि मधला स्लाइटली कॉन्केव्ह असतो. मीडियल सरफेस ऑफ रॅमस. रॅमसच्या मीडियल सरफेसला एक फोरामेन असते, त्याचं नाव आहे मॅन्डिबुलर फोरामेन. डन. आता तर हे जर फोसा असेल रॅमायवर लॅटरल साईडला डॉगच्या, म्हणजे तेच डॉगचं मॅन्डिबल कसं ओळखायचं, म्हणजे रॅमायला जर फोसा असेल तर ते डॉगचं असतं, आणि फोसा ज्या साईडला आहे ती साईड लॅटरल साईड असते. लॅटरल साईड ऑफ मॅन्डिबल ऑफ डॉग ही मेडियल साईड, ही लॅटरल साईड. त्याच्यामध्ये ईच साईडला 3 म्हणजे इकडं 3 तिकडं 3, त्या साईडला 3 अल्व्हेओलर सॉकेट्स फॉर इन्सिसर, 1 अल्व्हेओलर सॉकेट फॉर कॅनाइन आणि 7 अल्व्हेओलर सॉकेट्स फॉर प्रीमोलर अँड मोलार. आणि ह्या फॅसेटचं नाव आहे मॅझेटरिक फोसा.